गणिताचा प्रश्न बघितला आपण लगेच सोडवायला सुरुवात करतो, पण तशी गरज नाहीये. बरेचसे प्रश्न ऑप्शनने सुटतात. बघा हा प्रश्न तसाच आहे. ए चे वय बी च्या 203 पट आहे असं दिलेलं आहे. दोघांच्या वयांची बेरीज 35 वर्ष दिलेली आहे. आता बघा ना, इथे दोघांची वय विचारलेली आहेत, ती ऑप्शनमध्ये दिलेली पण आहेत. आपल्याला फक्त शोधायचं आहे कोणत्या ऑप्शनची बेरीज 35 वर्ष आहे. बघा आता 14 आणि 21 बेरीज 35 आहे. 20 आणि 25 45 हे चुकलं कारण 35 पाहिजे. 15 आणि 20 35 आहे. 25 आणि 30 ते 55 येतं. म्हणजे ऑप्शन नंबर 1 किंवा ऑप्शन नंबर 3 याच्यामध्येच उत्तर आहे. अजून एक गोष्ट आपल्याला बघावी लागेल. आता बी च्या 203 पट असं म्हटलेलं आहे. बी च्या 203 पट. बी चं वय हे 21 आणि 20 आहे. बघा ना, एकदम कॉमन सेन्स आहे. 14 आणि 21 हे पहिलं ऑप्शन आहे आणि तिसरं ऑप्शन आहे 15 आणि 20. आता बी च्या 203 पट. 2/3 पट म्हणजे इथे मी 2/3 लावलं, इथे पण 2/3 लावलं, म्हणजे मला 3 ने भाग द्यावा लागेल की नाही. म्हणजे आपल्याला असा ऑप्शन शोधायचा आहे ज्याला 3 ने भाग जाईल. 21 लाच जातो. बघा ना, 3 1 3 3 7 21 झालं. म्हणजे 14 आणि 21 जे आहे ऑप्शन क्रमांक 1 तेच उत्तर असणार आहे की नाही. सिंपल सांगा. म्हणजे थोडंसं कॉमन सेन्स. आता तुम्हाला वाटेल की सर हा लॉंग कटने कसा सोडवायचा प्रश्न, तर ते पण सांगतो. बघा आता याच्यामध्ये काय करावं लागेल तुम्हाला. ए चे वय बी च्या 203 पट. बी च्या म्हटलेलं आहे म्हणून बी चं वय x मानायचं आणि ए चं वय असणार 2x/3. बरोबर. काय करायचं बघा आता याच्यामध्ये. इथे 3 आहे ना, याला घालवावं लागणार मला. याला पण 3 ने गुणतो, याला पण 3 ने गुणतो. मला सांगा बी चं वय किती आलं. 3 गुणिले x ते आलं 3x आणि ए चं वय किती आलं. हा 3 3 कॅन्सल ते आलं 2x. ही मेथड खूप महत्वाची आहे. त्यांनी म्हटले दोघांच्या वयांची बेरीज 35 वर्ष म्हणजे 3x आणि 2x. 5x बरोबर येणार 35. x बरोबर हा 5 खाली जाणार. 35 भागिले 5 बरोबर येणार 7. मग मला सांगा हे 7 मी इथे सबस्टिट्यूट करणार, इथे त्याची किंमत ठेवणार. 3 गुणिले 7 किती येणार 21. 21 हे कुणाचं वय आहे. बीचं वय 21 आलं आणि ए चं वय 2 गुणिले हे 7 7 दुने 14 14,21 ऑप्शन क्रमांक 1 येते का लक्षात. तर अशा पद्धतीने असे प्रश्न सोडवायचे असतात. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा.